राज ठाकरेंच्या उपस्थितीत दिवाळीच्या मध्यात आज मनसेचा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी मेळावा पार पडला आणि अपेक्षित आणि गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजणाराच या मेळाव्याचा मुख्य विषय होता। आगामी स्थानिकच्या निवडणुका आणि मतदार याद्यांमधील घोळ याबाबत राज ठाकरेंनी पुन्हा लावरे तो व्हिडिओ स्टाईलनं केंद्र आणि राज्य सरकारची पोलखोल केली आहे। शिवाय निवडणूक आयोगाला आगामी स्थानिकच्या निवडणुकांबाबत एक मोठा इशारा सुद्धा दिलाय। राज ठाकरेंचा आजच्या मेळाव्यामागचा नेमका हेतू काय होता, लावरे तो व्हिडिओ मध्ये आज कुणाकुणाचे व्हिडिओ लागले आणि राज ठाकरेंनी यात घेतलेल्या एका भूमिकेमुळे राज्याचं गणित आता कसं फिरणार आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये पार पडलेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं। विषय होता अर्थातच मतदार याद्यांमधील घोळाचा आणि यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका करताना पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ म्हणत पहिलाच व्हिडिओ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लावला। गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्वतः मोदी निवडणूक आयोगावर काय आणि कशा टीका करत होते हे दाखवत राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला की जर मोदी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू शकतात तर मग आम्ही का नाही। शिवाय सत्ताधारी आमदारांनीही निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या ज्या शंका आहेत, महायुतीतीलच आमदारांनी काय शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले आणि सर्वसामान्य मतदारांच्या या सगळ्या घोळावर काय प्रतिक्रिया आहेत हे सारं काही राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं या मेळाव्यामध्ये दाखवून दिलं। बरं, हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलत होते। इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है। अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है। अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं, बिहार में होते हैं, बंगाल में होते हैं, कोई रिगिंग नहीं होता, कोई शिकायत नहीं होती, कोई हिंसा नहीं होती, तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है। और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। 10 जणांना तिकीट मिळणार नाही, सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात, बाहेर होतो त्यांना। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे, हे बोलणारे कोण आहेत आता? आम्ही तर आहोत। मी अजून 3 व्हिडिओ आणलेत। एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत। हे तिघेही आमदार आहेत, तिघेही आमदार आहेत। हे तिघेही काय बोलतात ते ऐका। पंजाबपूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार याद्यांपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले। विशेषतः रांजणगाव शैलपुंजी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आहेत। मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर, मयत होऊन 13 वर्षे झाले। नाव आहे लोकरे रघुनाथ रखमाजी, अजूनही नाव मतदार यादीत आहे। असे हजारो मयतांची नावं या मतदार यादीत आहेत। बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोले साहेबांना मी फोन केला।
ही अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांची देखील नावं तशीच आहेत आणि मृत्यू झालेले देखील. हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे. आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका. अरे ही जी डबल नाव तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असतं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही. 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका. कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? आता हे सगळं झाल्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांनाही याबाबतच्या स्पष्ट सूचना केल्या. घरोघरी जाऊन मतदार याद्यांच्या तपासण्या करा, सतर्क राहा, कुठल्याही पद्धतीच्या त्रुटी आढळल्या तर लिखित स्वरूपामध्ये स्वतःकडे त्या सगळ्याची नोंद ठेवा. याबाबत अगदी सविस्तरपणे राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना केल्या. फक्त मनसैनिकच नव्हे तर इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे तपासणीचं काम सुरू करावं आणि मतदारांनीही सतर्क राहावं असंही राज ठाकरेंनी सांगितलंय. पण या मेळाव्यात सगळ्यात लक्षवेधी ठरलेली आणि राज ठाकरेंनी घेतलेली सर्वात महत्वाची भूमिका कुठली आहे तर ती यापुढे. राज ठाकरे असं म्हणाले की मतदार याद्या या जोपर्यंत स्वच्छ केल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवाव्यात. राज ठाकरेंनी हा थेट इशारा निवडणूक आयोगाला दिलेला आहे. 5 वर्ष उशीर झालेलाच आहे तर आता आणखी 1 वर्ष जाऊ दे, पण मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणूक घ्यायचीच नाही अशी भूमिका ही राज ठाकरेंनी मांडली. आणि आता स्थानिकच्या निवडणुका या राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे थेट वर्षभर पुढे जाणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. खरं पाहायला गेलं तर विरोधकांची सध्या वाढलेली ताकद, ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता, मतचोरीचा अत्यंत ज्वलंत मुद्दा आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंसाठी एक सकारात्मक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. पण निवडणुका पुढे ढकलल्यास तेच वातावरण असेल का याबाबत शंका आहे. त्यामुळे उलट विरोधकांचं आणि राज ठाकरेंचंच यामध्ये आणखी नुकसान होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. निवडणुका जितक्या पुढे जातील तितकं आताचं हे जे वातावरण आहे ते निवडण्याचा वेळ जो आहे तो सरकारला मिळणार आहे, सत्ताधारी पक्षांना मिळणार आहे. त्यामुळे आता ज्या पद्धतीची परिस्थिती किंवा ज्या पद्धतीची ताकद विरोधकांकडे आहे ती वर्षभरानंतरही पुन्हा असेल का, कायम राहील का किंवा पुन्हा निर्माण करता येईल का याबद्दल शंका आहे. सरकारकडे जितका जास्त वेळ असेल तितकं विरोधकांना नुकसान आहे. त्यामुळे हे जर नुकसान टाळायचं असेल तर जास्तीत जास्त लवकर त्रुटी दूर करून निवडणूक झाली तरच फायदा आहे, तरच विरोधकांना त्याचा फायदा आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा जो काही एक निवडणुकांमध्ये ज्याचं परावर्तन होणार मतांमध्ये त्याचा विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांना फायदा होईल. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा हा जो काही राज ठाकरेंचा एकंदर सूर दिसतो किंवा ही जी काही भूमिका दिसते त्याबाबत तुमचं नेमकं काय म्हणणं आहे ते आम्हाला जरूर सांगा. निवडणुका पुढे ढकलल्यास कुणाचा फायदा होणार, कुणाचा तोटा होणार, राज ठाकरेंची ही मागणी योग्य आहे का आणि यातून नेमकं काय चित्र राजकीय दिसू शकतं याबद्दलची तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला सांगायला विसरू नका. खरं पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदार याद्यांच्या तपासणीबाबत कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्याच होत्या. पण मग पुन्हा एकदा हा मेळावा हे सूचनाच करण्यासाठी घेण्यात आला की हा मेळावा हे सांगण्यासाठी घेण्यात आला की निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात आणि ही मागणी कितपत योग्य, रास्त किंवा फायदेशीर आहे ती त्याबाबत तुमचे अंदाज आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायच्या. त्यामुळे त्या सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.